आपल्या सोबत श्री कुणाल भाऊ संजय गायकवाड यांच्या मातोश्री आपल्या सोबत आहेत, आदरणीय पूजाताई गायकवाड नगराध्यक्ष आहेत बुलढाणा नगर परिषदेच्या. ताई, आज या ठिकाणी बुलढाण्यामध्ये या ठिकाणी आणि घरी सुद्धा या ठिकाणी त्यांचा जन्मदिन या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण. परंतु आज या ठिकाणी चिखली मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी पवित्र जे मौनी बाबांचा जो मठ आहे येथे साजरा होतोय, काय सांगणार? मी एवढंच सांगाल, आज मी खूप आनंदात आहे आणि माझ्या मुलांचं सर्वच जण शुभेच्छा देऊन राहिल्या. अच्छा, पण काय वाटतंय आपल्याला अशी सेवा या ठिकाणी समाजाची करावी? समाजाची सेवा करावी माझ्या मुलांनी आणि प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेम द्यावं आणि सर्वांचीच कामं करावी. जसं भाऊंनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी मला कार्यकर्ता प्रिय आहे. हो, कार्यकर्ता जीवाच्या आतला असावा ही पण त्यांना जाणीव असायला पाहिजे माझ्या मुलाला, आणि ते पण त्यांनी तसंच कार्यकर्त्याविषयी त्याला आवड निर्माण झाली पाहिजे, सर्वांची कामं केली पाहिजेत त्यांनी. आपल्या सोबत या ठिकाणी जो जन्मदिन या ठिकाणी कुणाल भाऊ संजय गायकवाडांचा या ठिकाणी होतोय, त्या नाव मी रोहिणी मयूर बाहेकर, मी संजीव यांची मुलगी आहे. काय सांगाल आज या ठिकाणी हा जो आनंदाचा क्षण आहे? आज बघून इतकं छान वाटत आहे की जे संजू भाऊंनी धुरंधरी बुलढाण्यात बांधली आणि कुणाल गायकवाड ते धुरंधर चिखली तालुक्यामध्ये घेऊन तो समोर जातोय, एक बहीण म्हणून खूप आनंदाचा क्षण येतो आणि सगळ्या लोकांचं इतकं प्रेमळ सपोर्ट त्याला मिळतोय बघून मला खूप आनंद होतोय. आणि संजू भाऊंनी शिकवलेली निष्ठावंता, कार्यकर्त्यांवर विश्वास, कार्यकर्त्यांसाठी झटणं त्यांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे माझा भाऊ चांगल्या प्रकारे जे त्यांनी सांगितलं ते करेल एवढी मला अपेक्षा आहे. सांगितलं त्यांच्या भाषणात की त्यांना एक जबाबदारी दिलेली आहे शिंदे साहेबांनी की त्यांना शिवसेना पक्ष हा वाढवायचा आहे. जर कुठेतरी समजा अन्याय होतोय लोकांवर तर आम्ही तो प्रयत्न करू की तो कमी व्हावा म्हणून, पण आम्ही लोक कोणाला नाव नाही ठेवू शकत ना, त्या त्यांच्या मनाने काम करतात. आमचा फक्त पक्षाला घेऊन समोर आम्ही जातो आहे आणि जिथे अन्याय होईल तिथे संजय गायकवाड खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांनी सोडलेला त्यांचा कार्यकर्ता म्हणजे त्यांचा मुलगा मृत्युंजय संजय गायकवाड तो पूर्ण प्रकारे त्यांचं काम व्यवस्थित करतील एवढी मला अपेक्षा आहे. कुणाल भाऊ गायकवाड यांना पुढे केलेलं आहे आणि आज एखादी परिवाराबद्दल एखादा एक आयुष्यामध्ये क्षण काय सांगणार परिवारातला एखादा ज्यांनी कोणी शुभेच्छा दिल्या असतील त्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण खरं तर खोटं नाही बोलणार, संजू भाऊ परिवाराला वेळच देत नाही. संजू भाऊंनी त्यांचं सगळं वेळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी दिलेलं आहे आणि आम्हाला पण ती शिकवण आहे. घरी कोणीही आलं तरी त्याला प्रेमाने बोललं, सगळ्या गोष्टी फक्त तेवढंच आम्हाला शिकवल्या जाते. आणि स्वर्णीय क्षण असा की भाऊ नुसतं त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी झटतात आणि तेच शिकवण त्यांनी आम्हाला दिलेली. नाही, सायकलवरला प्रवास या ठिकाणी संजू भाऊचा आम्ही बघितलेला आहे. आता मला तर काही इतकं आठवत नाही पण त्यांनी खूप संघर्षातून, माझ्या पप्पांचा मी खूप जवळून संघर्ष बघितलेला आहे. 35 वर्ष त्यांनी खूप संघर्ष करून खाली पडून ते वर आलेले आणि खूप अभिमान वाटतो की माझे वडील आज एकमेव असे आमदार आहे की ते जे बोलतात ते करतात. मित्रांनो, हे होत्या त्यांच्या या ठिकाणी मुलगी या ठिकाणी रोहिणीताई होत्या आणि आज आपण बघतोय की परिवारामध्ये या ठिकाणी संस्कार कसे रुजवायचे आणि त्याच माध्यमातून अतिशय चांगले संस्कार या परिवारावरती आहे आणि म्हणून ही जनता या परिवारावरती प्रेम करते.